मित्रांनो, आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आपल्या टॉपिकचं नाव आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. या नवीन टॉपिकला आपण आता सुरुवात करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शनची गरज आहे, कारण की हा व्हिडिओ ज्यांनी आतापर्यंत बेसिक नॉलेज घेतलेलंही नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगाचा ठरेल. त्यामुळं आपण थोडंसं बॅक मध्ये जाणार आहोत आणि पुन्हा एकदा मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे या चॅप्टर साठी लागणारं बेसिक. बघा मित्रांनो, आपण बघितलेलंच आहे की हायड्रोकार्बन कशाला म्हणतात. हायड्रोकार्बन. व्हॉट इज हायड्रोकार्बन? द कंपाउंड कंटेन ओनली कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे ज्या कंपाउंड किंवा जो कंपाउंड फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजननी बनलेला असतो अशा प्रकारच्या कंपाउंडला आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ काय सांगता येईल आपल्याला? CH4. काय नाव आहे याचं? मिथेन. CH4 मिथेन हा कंपाउंड बघा फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासूनच बनलेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणत असतो? हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो. अजून एक एक्झाम्पल काय सांगता येईल? CH3 नाव असेल याचं इथेन. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं आपल्याला हायड्रोकार्बन. आता मी काय करतो, आपल्याला अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स कडे यायचं आहे. त्यापूर्वी थोडंसं आपण बघूया. जर मी काय केलं बघा, when hydrogen atom of hydrocarbon is replaced by जर आपण काय केलं, हायड्रोकार्बन मधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम्स जर रिप्लेस केले आणि त्याऐवजी जर वेगवेगळे ग्रुप जर जोडले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स त्या ठिकाणी फॉर्मेशन होतील. फॉर एक्झाम्पल मी हाच लिहितो बघा. समजा आपण एक हायड्रोकार्बन लिहूया, कुठलं एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल मी घेतलेला आहे CH3. हा झाला इथेन. याचं काय करायचं सांगितलेलं आपल्याला? एक हायड्रोजन रिप्लेस करायचं आहे, काढून टाकायचं आहे, म्हणून मी मायनस हायड्रोजन H काढलेला आहे. फॉर्मेशन काय होईल मग? CH3. आता बघा इथं 3 हायड्रोजन आणि इथं 3 हायड्रोजन, एक हायड्रोजन निघून गेला म्हणजे काय झालं आता? CH2. हा झाला आपल्याला CH2. ठीक आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी A ऍड करायचा आहे. आपल्याला कुठला ग्रुप ऍड करायचा आहे? A ग्रुप ऍड करायचा आहे. आता A ग्रुप म्हणजे काय बघा, जर समजा A च्या जागेवरती मी हॅलोजन घेतला, हॅलोजन्स माहिती आहे तुम्हाला? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर अशा प्रकारच्या तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपण म्हणतो अल्किल हलाइड. काय म्हणतो? अल्किल हलाइड किंवा हॅलो अल्केन्स, किंवा त्यालाच आपण काय म्हणूया? हॅलो अल्केन असं म्हणतो. हॅलो अल्केन्स. त्याचबरोबर जर मी या A च्या ऐवजी जर मी OH ग्रुप घेतला तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणलं जातं अल्कोहोल. जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. लक्षात येतंय अल्कोहोल कसा असणार आहे? त्यानंतर जर मी काय केलं, या X च्या ऐवजी जर आपण OR हा ग्रुप घेतला, कुठला ग्रुप घेतला? OR. R म्हणजे कुठला? एनी अल्किल ग्रुप असेल. R ग्रुप घेतला तर त्याला आपण म्हणणार आहोत इथर. ठीक आहे, या A च्या ऐवजी जर आपण काय केलं, NH2 हा जर ग्रुप घेतला तर तयार होणारा कंपाऊंड असतो अमाइन. जर या A च्या ऐवजी आपण CHO हा ग्रुप घेतला तर कंपाऊंड तयार होतो अल्डिहाइड. जर या A च्या ऐवजी आपण COR हा ग्रुप घेतला तर कंपाऊंड तयार होतो कीटोन. याचं लक्षात? फक्त काय सांगतो मी, या A ऐवजी हे बाकीचं अल्किल ग्रुप जसाचा तसा असणार आहे. A च्या जागेवरती जर आपण X घेतला, हॅलो अल्केन्स तयार होतील. OH ग्रुप ठेवला, अल्कोहोल्स तयार होतील. OR ग्रुप ठेवला, इथर्स तयार होतील. NH2 ग्रुप ठेवला, अमाइन्स तयार होतील. CH2 ग्रुप ठेवला, अल्डिहाइड्स फॉर्मेशन होतील. COR ठेवला,
कीटोन फॉर्मेशन होतील. अशा प्रकारे आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुप काय करू शकतो या ठिकाणी ठेवू शकतो. अजून एक एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. फॉर एक्झाम्पल मी H ऐवजी COOH हा जर ग्रुप ठेवला तर फॉर्मेशन होईल कार्बोक्सिलिक ऍसिड. फॉर्मेशन काय होईल? कार्बोक्सिलिक ऍसिड. अशा प्रकारे कंपाऊंड फॉर्मेशन होते. हे काय एक्झाम्पल असे अनेक आहेत. मग हे जे काही ग्रुप आहेत ना यांना म्हणायचं फंक्शनल ग्रुप. या ग्रुप्सला काय म्हणतो आपण? फंक्शनल ग्रुप. या ग्रुपला फंक्शनल ग्रुप का म्हणलेला आहे? कारण या ग्रुप्स मुळे काय झालेलं आहे? कंपाऊंडला कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज मिळालेल्या आहेत. द ग्रुप और एटम which produce or which gives a characteristic property to the compound, so that groups are called as a functional group. अशा प्रकारच्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो? फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. तर हे आहेत फंक्शनल ग्रुप. सो आपण बघणार आहोत अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. एक गोष्ट लक्षात आली असेल की मी या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अल्कोहोल्स आणि इथर्स या दोन्ही बद्दल उल्लेख केलेला आहे, पण फिनॉल आपण अजून घेतलेलं नाही. मग फिनॉल साठी काय लागेल? त्यासाठी फक्त एक लक्षात घ्या. आता फिनॉल ची अजून आता डेफिनेशन किंवा आपण फिनॉल कसा तयार होतो ते कसं सांगतो बघा. when hydrogen atom of aromatic hydrocarbon is replaced by जर समजा आता एक आहे आपल्याकडे एरोमॅटिक हायड्रोकार्बन. मी या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेलं आहे बेन्झीन. सगळ्याला माहिती हे आहे बेन्झीन. हा हायड्रोजन बेन्झीनचा. इफ दिस हायड्रोजन एटम इज रिप्लेस्ड, ठीक आहे, बाय एटम ए, जर आपण ए ला जर रिप्लेस केला, ठीक आहे, तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला काय म्हणतात? इफ A is equal to OH group, if A is equal to OH, then it is called as phenol. जर या A च्या ठिकाणी मी OH ग्रुप जर ठेवला तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? फिनॉल असं म्हणतो. लक्षात येतंय? हे झाले फिनॉल्स. आणि जर मी A च्या ऐवजी जर X ग्रुप ठेवला, हॅलोजन ग्रुप ठेवला कुठलाही, तर तयार होणारा कंपाऊंड असतो हॅलोअरीन्स. सो फिनॉल आणि हॅलोअरीन्स. हॅलोअल्केन्स आणि हॅलोअरीन्स याचा पहिला टॉपिक आहे जो आपण बघितलेला आहे काही प्रमाणामध्ये, पण मी व्हिडिओ लेक्चरिंग साठी नवीन टॉपिक पासून सुरुवात केलेली आहे, त्यामुळे थोडंसं हे तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ओके, नाउ लेट्स स्टार्ट अल्कोहोल्स. So next आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. अल्कोहोल्स. व्हॉट इज अल्कोहोल्स? अल्कोहोलची डेफिनेशन मी या ठिकाणी लिहिलेली आहे बघा. when hydrogen atom of aliphatic hydrocarbon, aromatic hydrocarbon हे आपण बघितलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात पाहिजे. नसेल लक्षात तर वाचा किंवा मला सांगा, मी तुम्हाला पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवून दाखवतो. ठीक आहे. So when hydrogen atom of aliphatic hydrocarbon is replaced by OH group, काय करायचं सांगितलेलं आहे की हायड्रोजन एटम हायड्रोकार्बन मधला कोण रिप्लेस करणार आहे? OH ग्रुप रिप्लेस करणार आहे आणि त्यानंतर जो कंपाऊंड फॉर्मेशन होईल त्या कंपाऊंडला आपण म्हणतो अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल दिलेला आहे बघा CH3OH. फॉर एक्झाम्पल आहे CH3OH.
आता हा जो अल्केन होता तो कुठला होता CH4. CH4 मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला, एक हायड्रोजन निघून गेला म्हणून झाला CH3 आणि त्याच्या जागेवर OH ग्रुप ठेवला म्हणून झाला OH. सो हा झाला CH3OH. CH3 CH2OH. There are many examples of alcohols. Okay, next point है the classification of alcohols. Now, alcohols are classified on the basis of number of OH groups present in that molecules. Molecule मध्ये किती OH ग्रुप आहेत यावरून आपण काय करतो अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करत असतो. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, टेट्राहायड्रिक अल्कोहोल अशा पद्धतीने करत असतो. मी या ठिकाणी दोनच टाइप मध्ये याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. अल्कोहोल्स आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट ऑन दॅट मॉलिक्यूल आणि ते मी केलेलं आहे दोन टाइप मध्ये, monohydric alcohol and polyhydric alcohol. So what is monohydric alcohol? Mono या शब्दाचा अर्थच काय आहे? Mono means one. Mono means one. Okay. So when only one hydrogen atom is replaced, only one hydrogen atom is replaced by OH group, then that alcohols are called as monohydric alcohols. म्हणजे ज्या अल्कोहोल्स मध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट असतो अशा प्रकारच्या अल्कोहोल्सला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल्स असं म्हणतो. एक्झाम्पल बघा, एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे, नाव याचं दिलेलं आहे मेथेनॉल, आपण याला म्हणतो किंवा मिथाइल अल्कोहोल सुद्धा म्हणू शकता. इथेनॉल आहे, इथाइल अल्कोहोल आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे बघा, एकच हायड्रोजन काय केलेलं आहे रिप्लेस केलेला आहे आणि एकच OH ग्रुप या ठिकाणी आहे. सो दॅट इज आल्सो कॉल्ड एज मोनोहायड्रिक अल्कोहोल. नाव आहे याचं आयसोप्रोपिल अल्कोहोल. या ठिकाणी बघा एकच हायड्रोजन रिप्लेस आहे आणि एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळे याला आपण म्हणतो टर्शियरी ब्युटेल अल्कोहोल. या ठिकाणी सुद्धा बघू शकता एकच हायड्रोजन ॲटम, ओन्ली वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय ओन्ली वन OH ग्रुप, हायड्रॉक्सी ग्रुप, त्यामुळे आपण याला म्हणणार आहे तर इट इज मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. तर ही झाली काही एक्झाम्पल्स. लक्षात ठेवा, नंबर ऑफ एक्झाम्पल्स सॉल्व करण्याची किंवा पाहण्याचा प्रयत्न करा. जेवढे एक्झाम्पल्स आपण केमिस्ट्रीमध्ये पाहतो तेवढा जास्त आपल्याला त्याचा फायदा होईल. थिअरटिकली पाठ करून एवढा फायदा होणार नाही, तेवढा फायदा जास्त आपल्याला नंबर ऑफ एक्झाम्पल्स बघितल्यानंतर मिळून जाईल. ओके, now next point is classification of polyhydric alcohol किंवा polyhydric alcohol. आपण आताच मोनोहायड्रिक अल्कोहोल बघितलं. नेक्स्ट दुसरा टाइप आपण बघतोय आता पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. कशाला म्हणायचं पॉलीहायड्रिक अल्कोहोल? व्हॉट इज पॉलीहायड्रिक अल्कोहोल? इन दिस two or more than two hydrogen atoms are replaced, two and more than two hydrogen atoms are replaced by OH ग्रुप्स. लक्षात ठेवा, दोन किंवा दोन पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम्स जर तेवढ्याच OH ग्रुपने जर रिप्लेस केलेले असतील तर अशा प्रकारच्या अल्कोहोल्सला आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स असं म्हणतो. मग पॉलीहायड्रिक अल्कोहोल मध्ये आपण म्हणू शकतो डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, टेट्राहायड्रिक अल्कोहोल, हेक्साहायड्रिक अल्कोहोल, अशा प्रकारे आपण जाऊ शकतो. ठीक आहे. सो एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे कशाचे एक्झाम्पल असेल? किती हायड्रोजन ॲटम रिप्लेस केलेले आहेत? हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड इन दॅट एक्झाम्पल? यस, टू हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय टू OH ग्रुप्स. ओके, सो इट इज अ डायहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे हा काय झाला? डायहायड्रिक अल्कोहोल झाला, त्यालाच आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल असं म्हणणार आहोत. याचं नाव आहे ग्लायकॉल. लक्षात ठेवा, याचं नाव आहे ग्लायकॉल. या सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आपण? यस, देयर इज अ 3 हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड. 3 हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय 3 OH ग्रुप्स. दॅट कंपाऊंड इज नेम ग्लिसरॉल. याचं नाव काय असेल? ग्लिसरॉल. अँड थर्ड वन एक्झाम्पल इज इन दैट केस 6 हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय 6 OH ग्रुप्स. हा ठिकाणी एक आहे, या ठिकाणी ब्रॅकेट केला आहे आणि इथं 4 लिहिलेलं आहे. म्हणजे हे CHOH चे 4 ग्रुप्स आहेत या ठिकाणी. CHOH, 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 CHOH.
ठीक आहे. सो हे 4 5 आणि हा 6. सो 6 हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय 6 OH ग्रुप्स आणि या कंपाऊंडचं नाव आहे सॉर्बिटॉल किंवा यालाच आपण मॅनिटॉल असं सुद्धा म्हणतो. तर अशा प्रकारे हे झाले काही पॉलीहायड्रिक अल्कोहोल्सची एक्झाम्पल्स. या ठिकाणी एक नोट महत्त्वाची आहे बघा. नोट काय सांगितलेली आहे? इफ 2 or more OH ग्रुप्स प्रेझेंट ऑन द सेम कार्बन, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त OH ग्रुप जर एकाच कार्बन वरती असतील, सो दॅट कंपाऊंड इज अनस्टेबल. तर तो कंपाऊंड जो असतो तो खूप अनस्टेबल असतो आणि तो कंपाऊंड काय करतो की स्वतःमध्ये लगेच अशा प्रकारे बदल करून घेतो. म्हणजेच काय करतो तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो आणि स्टेबल कंपाऊंड मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी दाखवलेला आहे. समजा हा कंपाऊंड आहे. आता या कार्बनवरती एकाच कार्बनवरती 2 OH ग्रुप्स आहेत. ठीक आहे. सो 2 OH ग्रुप असल्यामुळं हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड असणार आहे अनस्टेबल. दिस इज अनस्टेबल कंपाऊंड. सो हा काय करेल आता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करेल. वॉटर मॉलिक्यूल कशा पद्धतीने रिमूव्ह करेल तर या ठिकाणच्या ह्या ज्या लोन पेअर्स आहेत या ठिकाणी येतील. हा OH ग्रुप बाहेर जाईल आणि हा OH ग्रुप बाहेर जात असताना या ठिकाणचा एक हायड्रोजन सुद्धा हे काय करतील घेऊन जातील. अशा पद्धतीनं वॉटर मॉलिक्यूल्स बाहेर पडेल आणि आपल्याला या ठिकाणी कंपाऊंड मिळेल RCR डबल बॉन्ड O. कीटोन सारखा आपल्याला कंपाऊंड मिळेल जो की स्टेबल कंपाऊंड असेल. कार्बोनिल कंपाऊंड मिळेल जो की स्टेबल कंपाऊंड असेल आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. या ठिकाणी सुद्धा सेम तेच होणार आहे. या ठिकाणी सुद्धा एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. समजा आपण हा OH आणि या ठिकाणचा हा H हे काय होतील बाहेर निघून जातील वॉटर मॉलिक्यूल आणि त्यामुळं या ठिकाणची लोन पेअर येईल. हा OH ग्रुप बाहेर निघून जाईल. सो फॉर्मेशन काय होईल आपल्याला या ठिकाणी RC डबल बॉन्ड O OH. सो कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्मेशन होईल जो की कसा आहे स्टेबल आहे. जो की एक प्रकारचा स्टेबल कंपाऊंड आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय होणार आहे तर फॉर्मेशन होणार आहे. सो लक्षात ठेवायचं आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त OH ग्रुप एकाच कार्बनवर कधीही असू शकत नाही. जर तसं झालं तर ते कंपाऊंड स्वतःमध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करून स्टेबल मॉलिक्यूल फॉर्मेशन करून घेतात. अशा पद्धतीने